दृष्टी दिली मगर फॅमिली पुढे कमी नाहीये त्यांच्यामुळे कायम एक असतो त्याला कुठल्याही राजकीय प्रकरणाचा आम्हाला वाद करायचा नाहीये. पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली. दुसरी गोष्ट तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले. तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही. तुम्ही काय कायदे केले तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं. या संपूर्ण घटनेसंदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी अक्षय बडवे. अक्षय, काय सांगाल? आपण हा व्हिडिओ पाहू शकतोय. रुपाली चाकणकर यांना काही प्रश्न विचारण्यात येत आहेत. कुटुंबीय संतप्त झालेत. काय अपडेट? निश्चितपणे आपण बघू शकतो की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात मगर कुटुंबीय जे दीप्तीचे आई वडील आहेत त्यांची भेट घेतली आणि गेल्या काही महिन्यापूर्वी आपण जर पाहिलं ते पिंपरी चिंचवड मधलं जे हगवणे प्रकरण होतं ते देखील याच सारखं प्रकरण होतं आणि त्या प्रकरणात आपण कायद्यात काय दुरुस्ती केली, जर त्या कायद्यात दुरुस्ती केली असती तर कदाचित आमच्या मुलीचा आज जीव गेला असता असं जे तक्रार आहे ती मगर कुटुंबियांच्या सदस्यांनी रुपाली चाकणकर यांना केलेली आहे. आणि त्यामुळे येत्या काही दिवसात या सगळ्या संदर्भात कायद्यात तुम्ही काही बदल करणार आहात का, काही कायदा कठोर करणार आहात का, याबाबत देखील मगर कुटुंबियांच्या सदस्यांनी रुपाली चाकणकर यांना सगळ्यांसमोर हा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. त्यामुळे आता नेमकं राज्य महिला आयोग या संपूर्ण प्रकरणात तसंच हुंडाबळी प्रकरण जे सध्या पुण्यात सुरू आहे त्यावर काय कठोर कायदा करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. नक्कीच अक्षय, त्यामुळे प्रशासन या प्रकरणाला कसं हाताळतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर रुपाली चाकणकरांवर हे कुटुंबीय भडकलेले आहेत, संताप व्यक्त करण्यात येतोय.